स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपल्याला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। तर प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। त्यानंतर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकताय सिंपली आजच्या स्टेटसचं मटेरियल अशा प्रकारे राहणार आहे। तर मटेरियलमधील जो PNG दिलेला आहे, एक वर्ड PNG तुम्हाला दिलेला आहे 19 फेब्रुवारीचा, तो सिंपली सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला ॲड करायचा आहे अशा प्रकारे। तर ॲड करून घेतल्यानंतर यानंतर 6.26 पर्यंत वाढवून घ्यायचे आहे। 6.26 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घेतल्यानंतर आता इथूनच आपल्याला काय करायचं आहे की 6.26 सेकंदाच्या पासून खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील महाराजांचे जे इमेज आहेत, जे शिवाजी महाराजांचे इमेज आहेत, ते सिंपली एक एक इमेज इथं आपल्याला ॲड करत घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे बघू शकता की मी इथं इमेज आहे ते ॲड करतोय। सिंपली अशा प्रकारे इथं इमेज ॲड करून घेतल्यानंतर आता प्रत्येक इमेज बघितल्यानंतर तुम्ही बघू शकताय की इमेज फुल स्क्रीन आहे। त्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे, म्हणजेच आपली जी इमेज आहे तिथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। तर अशाच प्रकारे सर्व इमेज जे आहेत तिथं आपल्याला इथं काय करायचं, आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचे आहेत। बघू शकता अशा प्रकारे सिंपली इझी वे। इथं काय करायचं आहे, फक्त त्या इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे, म्हणजे तिथं आपल्याला इझीमध्ये ती फुल स्क्रीन इमेज होऊन जाईल। आता प्रत्येक इमेज लेअर PNG सेट झालेला आहे। तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर फर्स्ट लेअर म्हणजेच जी फर्स्ट लेअरची इमेज आहे, इमेज म्हणजेच आपण PNG म्हणू शकतो 19 फेब्रुवारीचा, त्या लेअरचा इफेक्ट फर्स्ट इफेक्ट आहे। त्यानंतर तो इथून कॉपी करून बॅक निघून आपल्याला मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्या पहिल्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। तर पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून जी सेकंड नंबरची लेअर दिसून येते सिंपली त्या लेअरचा इफेक्ट कॉपी करून इथून आपल्याला बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आहे। आणि सिंपली सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे की 6.26 सेकंदाच्या बीटमार्कला इथं पेस्ट करायचे। त्यानंतर एक बीटमार्कमध्ये सोडून 8.28 सेकंदाला एकदा पेस्ट करायचे। त्यानंतर 11.28ला पेस्ट करून घ्यायचे। आता हा इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आणि इथून जो 4th नंबरचा मध्ये जी स्मॉल लेअर आहे ती सोडून शेवटच्या लेअरचा इफेक्ट इथं आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला 8.9 सेकंदाच्या बीटमार्कला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। तर पेस्ट केल्यानंतर इथंही आपल्याला एक बीटमध्ये सोडून 10.22ला एकदा पेस्ट करायचे आणि अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला दोन्ही इफेक्ट म्हणजे तिन्ही इफेक्ट लागलेले आहेत। त्यानंतर इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि 2 लेअरच्या मध्ये एक लेअर तुम्हाला अशा प्रकारे व्हाईट कलरची दिसून येते। सिंपली त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथून लेअर कॉपी झाल्यानंतर इथं आपल्याला मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 2.25 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचे। त्यानंतर 4.5ला एकदा करायचे आणि 5.18 सेकंदाला करायचे। तर अशा प्रकारे झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोच्या क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या ऑप्शनवर क्लिक करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।